नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याकडे एफ-पी-सी भरपूर तयार झाल्या, पण या एफ-पी-सींपुढं काही प्रश्न आहेत. त्यातला महत्त्वाचे 2-3 प्रश्न असे आहेत की नेमके व्यवसाय कोणते करायचे, निधी कसा उभारायचा, आपण निर्यात करू शकतो का, प्रोसेसिंग करू शकतो का, मग नेमकं एफ-पी-सींपुढच्या या प्रश्नांची उत्तर काय असू शकतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि हाच प्रश्न हेच उत्तर आज आपल्याला समजून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी पणन संचालक सुनील पवार सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार सर, मागच्या मुलाखतीमध्ये आपण शेवट इथंच केला होता की नेमकं एफ-पी-सींना व्यवसायातल्या संधी कोणत्या आहेत. एफ-पी-सी ज्याच्या नावामध्येच प्रोड्युसिंग कंपनी असं आहे, फार्मर प्रोड्युसर्स कंपनी, ज्या स्वतःच्या मालाचं उत्पादन करतात. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्याच त्यांनी आपल्या सभासदांचा माल एकत्र करणं, उत्पादित करणं, तो एकत्रित करणं, त्याच्यावर प्राथमिक प्रक्रिया करणं आणि तो विक्री करणं असं अपेक्षित आहे. बरं. आज बाजारामध्ये आपण बघतो शासकीय खरेदी केंद्रांवरती की मोठ्या प्रमाणामध्ये FAQ दर्जा नसल्यामुळे मालाचं रिजेक्शन होतं. बरोबर. आणि त्याला किमान आधारभूत किंमत मिळत नाही. मात्र त्याच्यातलं आर्द्रतेचं प्रमाण कमी केलं, काडी कचऱ्याचं प्रमाण कमी केलं, माती किंवा बारीक दगड याला चाळणी करून घेतली तर तो FAQ दर्जा गाठतो. बरं. आणि शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत किंवा MSP मिळू शकते. तर हे काम खरं तर एफ-पी-सीनी करावं असं अपेक्षित आहे. आणि काही एफ-पी-सी निश्चित ते करतात, परंतु बऱ्याच वेळेला ते पूर्ण वेळ काम नसतं. मग इतर वर्षभर काय उद्योग करावे अशा प्रश्न अनेक एफ-पी-सीच्या पुढे आहे. बरोबर. आणि शेतीपूरक किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय जर आपण बघितले तर त्याला अमर्यादित संधी या एफ-पी-सीज पुढे आहेत. उदाहरणार्थ स्वतःच्या सभासदांचा माल विकणं या व्यतिरिक्त जर तुम्हाला मालच विक्री करायचा असेल किंवा मध्यस्थाची भूमिका त्याच्यात बजवायची असेल तर बाजार समितीमध्ये पूर्वी खरेदी विक्री संघ हे आडतीचं काम करायचे. अच्छा. त्याच प्रकारे एफ-पी-सी देखील आडतीचं लायसन्स घेऊ शकतात, म्हणजे आडत व्यवसाय करू शकतात. अच्छा. म्हणजे शेतकऱ्यांकडचा माल आणणं किंवा त्यांना बोलवणं बाजारामध्ये आणि चांगला विक्रेता त्यांना गाठून देणं आणि दोन्ही घटकांच्या क्वालिटी आणि पैसा किंवा पेमेंट याची काळजी घेणं ही मध्यस्थाची भूमिका असते आडत्याची. तर त्याच्यात चांगला परतावा देखील या एफ-पी-सीजला मिळू शकतो. एक मी उदाहरण सांगितलं. म्हणजे पहिलं झालं ॲग्रिगेशन करणं, मालाचं संकलन करणं स्वतःच आणि विकणं. दुसरं झालं आडतीचा व्यवसाय करणं. तिसरं ते कदाचित खाजगी बाजार स्वतःचा चालू शकतील, म्हणजे खाजगी बाजार समिती. हो. म्हणजे बाजार समित्यांव्यतिरिक्त शासनाने आता जी खाजगी बाजारांची तरतूद कायद्यात केली आहे. बरं. आणि तुमच्याकडे जर 5 एकर जागा असेल आणि तुम्ही काही किमान पायाभूत सुविधा त्याच्यावर उभारल्या तर खाजगी बाजाराची अनुज्ञप्ती किंवा लायसन्स पणन संचालक त्यांना देतात आणि मग हे लायसन्स एफ-पी-सी देखील घेऊ शकते. बरं. त्यांच्यातल्याच एका सभासदाची जमीन ते लॉंग लीज किंवा दीर्घ भाडेपट्ट्याने घेऊ शकतात आणि त्याच्यावर खाजगी बाजार सुरू करू शकतात. काही एफ-पी-सीजने असे खाजगी बाजाराचे लायसन्स घेतलेले आहेत. अच्छा. आणि आणखी एफ-पी-सीज त्याच्यात पुढे येऊ शकतात किंवा ज्याला आपण थेट पणन डायरेक्ट मार्केटिंग लायसन्स म्हणतो ते देखील पणन संचालकाकडून या एफ-पी-सीज घेऊ शकतात आणि आपल्या माल खरेदीसाठी संकलन केंद्राची निर्मिती करू शकतात. अच्छा. मग इथं माल खरेदी करणं आणि मग तो प्रक्रियादार असेल, निर्यातदार असेल किंवा शहरांमध्ये जे रिटेल चेन ऑपरेटर्स असतील यांना तो माल पुरवठा करणं हा एक मोठा व्यवसायाची संधी त्यांच्या पुढे आहे. बरं. या व्यतिरिक्त नवीन आता खूप मोठमोठ्या संधी आल्या आहेत. उदाहरणार्थ अवजार बँक सुरू करणे. अच्छा. ज्याच्यामध्ये ड्रोनच्या सेवा ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देऊ शकतात किंवा इतर शेती उपयोगी अवजारं भाड्याने देणे किंवा आता AI आधारित तण किंवा विडर्स हे आता आलेले आहेत. ते खरेदी करणं, कारण त्याची किंमत जास्त असते, ते भाड्यानं देणं किंवा ट्रॅक्टर्स किंवा ऊसासाठी लागणारे हार्वेस्टर्स
याच्यासाठी एक अत्याधुनिक अवजार बँकाची स्थापना करणं आणि तो पंचकृषीमध्ये किंवा त्या भागामध्ये भाड्यानं देणं. अगदी नवीन सांगायचं झालं तर कार्बन क्रेडिट ही एक संकल्पना आली. बरोबर. म्हणजे तुम्ही CO2चं इमिशन उत्सर्जन जर कमी केलं तर तुम्हाला पैसे मिळतात. या संधीचा उपयोग करून आपल्या सभासदांना किंवा परिसरातील इतरही लोकांना म्हणजे बिगर सभासदांना सुद्धा कमी उत्सर्जन होईल CO2चं, कार्बन डायऑक्साईडचं, अशी शेती पद्धत शिकवणं, तशी शेती करून घेणं आणि त्यापोटी शेतकऱ्यांना जो परतावा मिळेल कार्बन क्रेडिटच्या रूपाने त्यातला काही वाटा FPC त्यांची फी म्हणून किंवा कमिशन म्हणून घेऊ शकतात. अशा अनेक संधी आहेत. म्हणजे इनपुट सप्लाय आपण जे सध्या बघतोय की FPCच काय करतात तर औषधी आणि बियाणं पुरवठा करणे, त्याचं दुकान सुरू करणे किंवा मग एखादं गोडाऊन सुरू करणे किंवा शेतमालाच्या शासकीय खरेदी सेंटर चालवणे. बरोबर. आता गोदामापुरतं बोलायचं झालं तर या पुढे जाऊन जे तारण योजना आहे किंवा ज्याला इंग्रजीमध्ये प्लेजिंग म्हणतात, ते प्लेजमध्ये देखील या FPCs मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात. ते कसं? म्हणजे आपल्या उत्पादक शेतकरी किंवा सभासद याचा माल त्या गोडाऊनमध्ये तारण ठेवणं, बर, बँकेबरोबर टायअप करणं आणि बँकेकडून त्यांना उचल मिळवून देणं काही कालावधीसाठी. आणि ज्या वेळेला बाजारात भाव वाढतील त्यावेळेला तो शेतकरी त्याचा माल सोडून देतो. FPC त्याचं कर्ज जे दिले शेतकऱ्याला किंवा उचल ती वसूल करून घेईल व्याजासह. त्यांचं गोडाऊन मालक स्वतः असेल किंवा इतरत्र कुठे गोडाऊन भाड्याने घेतलं असेल त्याचं भाडं त्यांना देता येईल. आणि उरलेले कमिशन किंवा जो चार्ज आहे तो FPCला मिळेल. शेतकऱ्याला देखील ज्यादा भावाचा फायदा होईल. बरोबर. आणि याच्यात फारशी जबाबदारी किंवा आर्थिक रिस्क अशी फारशी काही नाही. तर या प्रकारचे अनेक उद्योग FPCला मला असं वाटतं करता येतील. किंवा माती परीक्षण, पाणी परीक्षणाची प्रयोगशाळा आहे. अच्छा. मोठ्या प्रमाणात आता जनजागृती झाली आहे शेतकऱ्यांमध्ये आणि अनेक शेतकरी पाण्याचं परीक्षण करून घेतात, मृद परीक्षण करतात. त्या सेवा या FPCला देता येतील. आणि अगदीच चांगल्या प्रकारे जर FPC काम करत असेल, चांगले मेंबर्स असतील, प्रशिक्षित असतील, काही निधी असेल तर ते निर्यातीचा सुद्धा विचार करू शकतात. म्हणजे FPC निर्यातीमध्ये सुद्धा उतरू शकतात. नक्कीच. अगदी यापूर्वी सह्याद्रीचं आपण नेहमी नाव घेतो नाशिकच्या, बरोबर. ते तर मोठ्या प्रमाणात निर्यात करतायत. पण इतर देखील काही FPCs या निर्यातीचं काम करतायत. अनेक वेळेला निर्यातदाराला लागणारा माल हा पुरवठा करून देणं, त्याने दिलेल्या दर्जाप्रमाणे मालाचं संकलन करणं आणि त्या निर्यातदारावर, ज्याला आपण मर्चंट एक्सपोर्ट म्हणतो, व्यापारी तत्वावर जे उत्पादक नसतात, केवळ निर्यात करतात, त्यांना या मालाचा सप्लाय या FPC करू शकतात. कारण त्याच्यामध्ये मग आर्थिक जबाबदारी किंवा जोखीम देखील कमी होते आणि त्यांना त्याचं कमिशन किंवा पैसे मिळतात. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र ते स्वतः देखील निर्यातीसाठी जाऊ शकतात. अच्छा. पण त्याच्यासाठी मग त्यांना निश्चितच काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. आता सर तुम्ही सांगितलं की तो FPC निर्यातदार होऊ शकतात, FPC स्वतःचे बाजारपेठ किंवा खाजगी बाजार उभारू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की आडते म्हणून काम करू शकतात. तुम्ही असे भरपूर असे व्यवसाय सांगितले. परंतु आणखीन एक प्रश्न तो उभा राहतो. म्हणजे हे पाहिल्यानंतर साहजिकच अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की नेमकं एक करायचं कसं? जर खाजगी बाजार उभा करायचा तर मग त्याची नेमके प्रोसिजर काय, त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात? जर आम्हाला निर्यातदार व्हायचं असेल तर नेमकं प्रक्रिया कुठून सुरू करायची? तर हे सगळे व्यवसाय करताना आम्हाला नेमकं काय काय कामं करावं लागतील आणि याची प्रोसेस कशी पार पाडावी लागेल? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कृषी पणन हा विषय तसा नियमित किंवा ज्याला रेग्युलेटेड म्हणतात तशा स्वरूपाचा आहे. अनेक प्रकारचे परवानग्या किंवा लायसन्सेस याला लागतात. म्हणजे अगदी खाजगी बाजाराचा आपण उल्लेख केला तर याला पणन संचालक लायसन्स देतात आणि त्याला मुख्य अट अशी आहे की तुमच्याकडे 5 एकर जागा मालकीची असावी किंवा ती 30 वर्षाच्या लीजने तुम्ही भाडेपट्ट्यावर घेतलेली असते. म्हणजे स्वतःची नसली आणि भाड्याने घेतली तरी चालते. आणि त्या जागेवरती काही किमान पायाभूत सुविधांची उभारणी तुम्हाला करावी लागते. जसं की उदाहरणार्थ तिथं छोटंसं गोदाम पाहिजे,
किंवा इंटरनल रस्त्यांची व्यवस्था पाहिजे, किंवा शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन पाहिजे, हमालांसाठी विश्रांतीची जागा पाहिजे, छोटंसं कॅन्टीन पाहिजे. अच्छा. नंतर तुमचं ऑफिस पाहिजे प्रशासकीय, किंवा तिथं जे व्यापारी काम करणार आहेत त्यांच्यासाठी व्यापारी गाळ्यांची सोय पाहिजे, अच्छा. स्वच्छतागृह पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे, आग प्रतिबंधक उपाययोजना करणार यंत्रणा तिथं उभारली पाहिजे. अशी यंत्रणा त्या 5 एकर 10 एकर 20 एकर उपलब्धतेप्रमाणे आपण निर्माण करू शकतो. आणि मग तिथं सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून ही FPC राहील. बर. काही व्यापाऱ्यांशी ते संपर्क साधून त्यांना तिथं आणू शकतात. त्यांना लायसन देण्याचे अधिकार देखील या FPCलाच आहेत, म्हणजे बाजार चालकाला. अच्छा. आणि मग त्या बाजारातले FPCने दिलेले लायसन्सचे व्यापारी तिथं खरेदीचा व्यवहार करतील, शेतकऱ्यांकडून आलेला माल विकत घेतील आणि तो बाहेर पाठवतील. आणि या व्यवहारात काही सेवा शुल्क हे FPCला मिळेल. असं साधारणतः ढोबळ या खाजगी बाजाराचं स्वरूप असतं. अच्छा. आणि त्याच पद्धतीने डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स. बरं, थोडंसं थांबवतो. हो. आता खाजगी बाजार समजा स्थापन करायचं असेल, आता कुठलीही योजना आणायची म्हटली की सरकार काही नियम अटी घालतं की तुमची FPC एवढ्या वर्षाची पाहिजे, तुमचा टर्नओव्हर एवढा पाहिजे. तर खाजगी बाजार स्थापन करताना असे काय अटी घालण्यात आलेल्या आहे का? नाही, FPC किती जुनी पाहिजे किंवा त्याला काही किमान त्याने आर्थिक व्यवसाय केला पाहिजे, अनुभव पाहिजे, असं काही नाही. केवळ ती नोंदणीकृत FPC असावी. आणि ती अगदी काल नोंदणी झाली आणि दुसऱ्या दिवशी देखील ते अर्ज करू शकतात. फक्त त्यांच्याकडे ही जागा पाहिजे आणि त्याच्यावर या पायाभूत सुविधाची उभारणी त्यांनी केली की तो खाजगी बाजार सुरू करू शकतात. पूर्वी तर सध्याच्या बाजार समित्यांपासून काही विशिष्ट अंतरावर त्याने तो बाजार सुरू करावा अशी अट होती. ती देखील शासनाने आता काढून टाकले. त्याच्यामुळे एखाद्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अगदी भिंतीला लगत देखील खाजगी बाजार सुरू होऊ शकतो. आणि मग या 2 बाजारातील स्पर्धा ही नक्कीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची होईल. अच्छा. तुम्ही आता आणखीन काही व्यवसायांबद्दल सांगत होता. थेट पणन परवाना हा एक प्रकार आहे. समजा एखाद्या FPCला ही जागा घेणं अवघड वाटत असेल किंवा अशी जागा त्यांच्याकडे नसेल तर ते डायरेक्ट मार्केटिंगचं लायसन्स घेऊ शकतात. एखाद्या भाड्याच्या जागेत किंवा अत्यंत छोट्या जागेमध्ये ते पूर्वनिर्धारित पद्धतीने की इथं आज आम्ही या दराने मका खरेदी करू. अच्छा. किंवा या रेटने आम्ही सोयाबीन खरेदी करू असं बोर्ड लावू शकतात. आणि ते वजन काट्याची सुविधा करून पिण्याचं पाणी, वजन काटा, टॉयलेट्स माफक सुविधा करून ते तिथं संकलन केंद्र सुरू करू शकतात. अच्छा. खाजगी संकलन केंद्र. खाजगी संकलन केंद्र. आणि मग त्या मालाचा पुरवठा मी उल्लेख केल्याप्रमाणे जसं सोयाबीन असेल तर सोयाबीन तेलाचे कारखाने आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल लागतो, त्यांना पुरवठा करू शकतात, एक्सपोर्टरला देऊ शकतात. बरोबर. किंवा डोमेस्टिक इतर देशांतर्गत बाजारात पाठवू शकतात. म्हणजे याच्यामध्ये खाजगी बाजाराप्रमाणे फार मोठा खर्चाचा विषय येत नाही, जागेचा विषय येत नाही आणि लिलाव वगैरे प्रक्रिया नसल्यामुळे एका निश्चित दराने त्यांना खरेदी करणं आणि विकणं हे सोपं होतं. यासाठी देखील लायसन्स पणन संचालक देतात. अच्छा. आणि ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे त्याच्यात अत्यंत सुलभता आहे. मात्र बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की हे लायसन्स घेतलं जातं, तो प्रत्यक्ष व्यवसाय अनेक FPCs करत नाहीत. तो मात्र केला पाहिजे. आता एक्सपोर्ट जर करायचा असेल FPCना, हो, तर त्याची प्रोसेस नेमकी कशी करावी लागेल त्यांना? एक्सपोर्ट ही बऱ्याच वेळेला एक फार ग्लोरीफाईड किंवा आकर्षक अशी संकल्पना वाटते सगळ्यांना. हा, या प्रश्नाला जोडूनच माझा आणखीन एक प्रश्न, म्हणजे तुम्ही उत्तर देण्याच्या आधी सांगतो की FPCने लगेच खरंच निर्यातीमध्ये उतरावं का? हो, कारण मी म्हटल्याप्रमाणे बोलताना ऐकताना तो फार आकर्षक, खूप पॅशनेटिंग वाटतो की आम्ही एक्सपोर्ट करणार आहोत. पण त्याच्यात तेवढी रिस्क पण असते. एक्सपोर्टिंग किंवा जे देश माल घेतात विकत किंवा इम्पोर्टिंग कंट्रीज, त्या प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतात. बरोबर. उदाहरणार्थ आंबा
आपल्याकडचं लोकप्रिय फळ पीक आहे, त्याचं उदाहरण मी देतो. जर अमेरिकेला आंबा पाठवायचा असेल तर इरॅडिएशन नावाची एक प्रक्रिया करावी लागते, विकिरण. कोबाल्ट-60 नावाचं मटेरियल असतं आणि त्याच्यातून त्याला पास करावं लागतं. त्याच्यातून फ्रूट फ्लाय किंवा फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये. अमेरिकन्स हे इरॅडिएशनची मागणी करतात. अच्छा. जर जपानला तुम्हाला आंबा पाठवायचा असेल किंवा इतर काही देशात तर वेपर हीट ट्रीटमेंट नावाची प्रक्रिया करावी लागते. बर. म्हणजे त्याला वाफेच्या मधून त्या आंब्याला एक प्रकारची प्रक्रिया करतात. जर तुम्हाला युरोपमध्ये आंबा पाठवायचा असेल तर त्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट, गरम पाण्यामध्ये बुडवून तो आंबा पाठवला जातो. बर. असे प्रत्येक देशाचे निकष वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला त्या त्या ट्रीटमेंटचा अभ्यास करायला लागतो. त्या ट्रीटमेंटची व्यवस्था आपल्या भागात, आपल्या राज्यात आहे का, ते आपल्यापासून किती अंतरावर आहे, आपल्याला वाहतुकीचा खर्च किती येणार आहे, याचा अभ्यास करावा लागतो. कारण तो परवडला पाहिजे. बरोबर. आणि त्या दर्जाचा माल अगोदरच आपल्याला निर्माण करावा लागतो. कारण प्रत्येक देशाचा मग त्याच्यात रेसिड्यू, रासायनिक पदार्थांचा अंश किती असावा, इथपासून तर त्याची साईज किती असावी, अच्छा. किंवा साखरेचं प्रमाण ब्रिक्स किती असावा, किंवा शुगर ॲसिड रेशो डाळिंबामध्ये. अनेक युरोपियन देशामध्ये फार जास्त साखर असेल तर ते फळं त्यांना आवडत नाहीत, ते शुगर ॲसिड रेशो बघतात. तर अशा अनेक निकषाचा अभ्यास करून आणि आपला माल त्याच्यात बसतो का. आणि मग ही झाली तिकडची गोष्ट. बर. आपल्या पातळीवर देखील काही तयारी करावी लागते. अच्छा. उदाहरणार्थ मी म्हटल्याप्रमाणे त्या दर्जाच्या मालाचं उत्पादन करणे, ओके. अपेडासारख्या संस्थांचं रजिस्ट्रेशन करून घेणे, किंवा फायटोसॅनिटरी नावाच्या काही रिक्वायरमेंट्स असतात, त्याची सगळी काळजी घेणे. मी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट्स करणे, त्याचं पॅकेजिंग विशिष्ट प्रकारचं लागतं, ही सर्व तयारी करणे, ही देखील आपण करू शकतो. पण अनेक वेळा प्रश्न असा असतो की निर्यातीची बाजारपेठ शोधायची कशी. बरोबर. ती कुठे असं रेडीमेड मिळत नाही तुम्हाला की तुमच्याकडे हा माल आहे, या देशात पाठवा. ही ढोबळ माहिती दिली जाते अनेक यंत्रणांकडून, शासकीय केळी या देशात जाते, द्राक्ष हो. त्या देशात जातात. परंतु तिथले प्रत्यक्ष इम्पोर्टर जे आहेत ते तुम्हाला त्यांचा शोध घ्यावा लागतो. बर. आणि ज्याला आपण वारंवार म्हणतो की मार्केट इंटेलिजन्स, मार्केट इन्फॉर्मेशन, तर त्याचा रोल इथं येतो. अच्छा. कारण प्रत्येक जण त्याच्या परीने अशी बाजारपेठ शोधतो, त्याच्यासाठी तो खर्च करतो. समजा मी निर्यातदार आहे तर मग मी काय करतो, मी वर्षातले 6 महिने जगामध्ये जे विविध कृषी आणि फलोत्पादनासंबंधित आंतरराष्ट्रीय फेअर्स होतात, प्रदर्शनं होतात, तिथं जातात ही मंडळी. अच्छा. तिथं आपल्या मालाचे सॅम्पल्स घेऊन जातात. बर. त्याचं सगळं वैशिष्ट्य असतात, ते लिखित स्वरूपात घेऊन जातात. पॅकेजिंग कसं असेल याची माहिती नेतात, फोटो नेतात. आणि त्या फेअर्समध्ये किंवा त्या प्रदर्शनामध्ये अनेक लोकांना भेटून ते सॅम्पल्स देतात. अच्छा. व्यापारी तत्वावर जी एक्सपोर्ट करते मंडळी ती. आणि मग तुम्ही 100 लोकांना सॅम्पल दिलं, त्याच्यातले 2-5 लोक तुमच्याकडे एन्क्वायरी करतात, महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, की आम्हाला असा माल पाहिजे, तुमचं सॅम्पल योग्य आहे, तुम्ही एवढा देऊ शकतात का. तर हा असा बायर किंवा खरेदीदार आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधावा लागतो. आणि मग ही माहिती ही कोणी आपल्याला फुकट देत नाही, ही ज्याने त्याने परिश्रम करून मिळवायची असते. आणि म्हणून मग FPCचे फेडरेशन्स आहेत किंवा मोठ्या FPCs आहेत, या हे नक्की करू शकतील. अच्छा. आणि मग त्यांच्याकडे जो माल नाही तो इतर लहान FPCs कडून देखील ते सोर्स करू शकतात. म्हणून मार्केटचा शोध आंतरराष्ट्रीय पातळीवर जसा घेणं गरजेचं असतं तसं देशांतर्गत पण असतं. देशांतर्गत बाजारामध्ये देखील काही वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा चांगला पैसा मिळतो. बरोबर. आणि रिस्क देखील कमी असते. पण त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे बाजार समित्यांमधल्या व्यापाऱ्यांशी संबंध साधणे,
किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करणे किंवा ज्याला आपण स्पॉट वर्सेस फ्युचर मार्केट म्हणतो हो. या पर्यायाचा विचार करणे यासारख्या गोष्टींचा अवलंब करून आपल्याला बाजारपेठ शोधावी लागते आणि मग त्या दृष्टीने पुढचं निर्यात असेल किंवा डोमेस्टिक मार्केटिंग ज्याला म्हणतात तसं आपल्याला व्यापार करता येतो. आता निर्यातीमध्ये अनेकदा आपण ऐकतो की फसवणूक झाली, म्हणजे इथून तिकडे माल पाठवला, ते सांगतात तुमचा माल खराबच झाला किंवा तुमचा माल सडलेलाच आहे किंवा पोचलंच नाही, असं अनेकदा घडून येतं. आणि विशेषतः जे नवीन निर्यातदार असतात, म्हणजे FPC असेल किंवा वैयक्तिक कुणी असो, तर हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? मुळात मी सुरुवातीला आपण 2-3 वेळा उल्लेख केला की थेट निर्यातीला न जाता निर्यातदारांना माल पुरवठा करणे हा पर्याय क्रमांक 1 असू शकतो. बरं, म्हणजे आपल्याला ती प्रोसेस माहिती पडेल. हो. पर्याय क्रमांक 2 असा आहे की निर्याती संदर्भामध्ये काही शासन हे घेत असतं, काळजी घेतं. बरं. उदाहरणार्थ तुम्ही जो माल पाठवता त्याचा विमा उतरवणे, परंतु त्याचा विम्याचा फार खर्च नसतो, अल्प खर्च असतो. तरी देखील अनेक निर्यातदार संस्था निर्यात करणारी मंडळी तो विमा घेण्याचं टाळतात आणि मग पुढे पेमेंटचे प्रश्न येतात किंवा दर्जाचा वाद निर्माण होतो, फसवणूक होते. बरोबर. त्यावेळेला आपल्या हातात काही राहत नाही. बऱ्याच वेळेला अपेडासारख्या संस्था किंवा पणन मंडळ सारख्या संस्था या मार्गदर्शन करतात. अच्छा. इथं देखील आपण संपर्क ठेवला पाहिजे. अनेक देशामध्ये भारतीय दूतावास किंवा वकिलाती असतात किंवा तिथं देखील आपल्याला आपल्या वतीनं ते आपल्याला मदत करतात. अच्छा. निर्यातीच्या संदर्भात त्या देशात येणाऱ्या अडचणी बरं. किंवा काही पेमेंट्स अडकले तर नक्की या दूतावासातून मदत मिळवता येते, परंतु ती प्रक्रिया थोडी क्लिष्ट असते. किंवा अनेक ट्रेड प्रमोशन काउन्सिल्स असतात. उदाहरणार्थ इंडो इस्रायल काउन्सिल आहे, इंडो जर्मन आहे, अशा अनेक देशात आहे. त्या काउन्सिलमार्फत किंवा चेंबर्समार्फत अनेक प्रकारचे प्रमोशनल प्रोग्राम होतात. त्याच्यात जर FPC सहभागी झाल्या तर नक्कीच आपल्याला काही प्रमाणामध्ये फायदा होतो. आता सर, तुम्ही सांगितलं एकतर FPC कोणते व्यवसाय करू शकतात आणि हे व्यवसाय करायचे कसे. आता एवढ्या सगळ्या संधी आहेत, प्रोसिजर पण तशी पाहिली तर अवघड नाही आहे. मग आतापर्यंत ह्या FPC हे कामं का नाही करू शकले? नेमके त्यांच्या पुढचे प्रश्न काय आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तर काय असू शकतात? मला असं वाटतं की खरं तर FPC या सहकारी संस्था आणि कंपन्या याच्यातलं एक हायब्रिड मॉडेल आहे, आपण नेहमी म्हणतो. बरोबर. तर सहकारी चळवळीला जवळजवळ 125-150 वर्ष होत आहेत. महाराष्ट्रातली सहकारी संस्थांची संख्या 2 लाखाच्या आसपास आहे. त्याच्यातल्या एखाद्या लाख गृहनिर्माण संस्था आहेत, इतर 1 लाख आहेत. पण त्याच वेळा आपण FPCची संख्या पाहिली आणि ही चळवळ अलीकडे एक 10-15 वर्षात फोपावली. त्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणे वाढली. बरोबर. 50,000, 60,000, अगदी 1 लाखापर्यंत गेली असावी. संख्यात्मक वाढ खूप आहे. म्हणून आपण विचारला तो प्रश्न अगदी बरोबर आहे की गुणात्मक वाढ दिसते का? तर मला असं वाटतं की फार कमी FPCs गुणात्मकदृष्ट्या चांगलं काम करू शकले आहेत. त्याचा अभ्यास केला किंवा त्याची कारणं पाहिली तर मुख्य कारण असं आहे की अत्यंत ढिसाळ किंवा वीक व्यवस्थापन बऱ्याच FPC मध्ये दिसून येतं. आणि FPCचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की याचं कार्यक्षेत्र हे देशभराचं असू शकतं. अच्छा. म्हणजे एक FPCचा मेंबर काश्मीरचा असेल तर दुसरा केरळचा असू शकतो. बरं. सहकारी संस्थेमध्ये तसं नाही, तिथं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा एक मेंबर दुसऱ्या मेंबरला ओळखत असतो आणि मग एक पियर प्रेशरने सहकारी संस्था काम करते. पण FPCला तसं काही मर्यादा नसल्यामुळे अनेक वेळा मेंबर्स खूप स्कॅटर्ड एरियामधले असतात. बरं. त्याच्यामुळे ते एकत्र येत नाहीत आणि जे एक जिन्सीपणा पाहिजे तो व्यवस्थापनात दिसून येत नाही. अच्छा. दुसरे एक FPCचे डायरेक्टर्स नेहमी अशी तक्रार करतात की आम्ही जो निर्णय घेतो तो मेंबर्सला बऱ्याच वेळा पटत नाही किंवा आमच्यावर विश्वास ठेवला जात नाही. त्याच्यामुळे एक ट्रस्ट बिल्ड होणे किंवा विश्वासार्हता निर्माण होणे मेंबर्समध्ये आणि व्यवस्थापकीय मंडळीमध्ये, त्यासाठी त्यांनी वारंवार एकत्र येणं किंबहुना कार्यक्षेत्र छोटं ठेवणं
हे गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी मोठी अडचण जी आहे ती निधी उभारणीची. बरोबर. एपीसीला निधीसाठी खूप त्रास होतो हम्म. आणि एपीसी या कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री, केंद्र सरकारचा जो कायदा आहे, हम्म, हम्म, कंपनीज ॲक्ट 1956चा मूळ कायदा, नंतर 2013मध्ये दुरुस्ती झाली, हम्म. त्यानुसार या एपीसीचा कारभार चालतो. बरं. त्याच्यामुळे राज्य सरकारच्या वतीने यांना भागभांडवल किंवा कर्ज काही मिळत नाही, हम्म, हम्म, तसं सहकारी संस्थांना मिळतं, किंवा राज्य शासनाची गॅरंटी देखील मिळत नाही. हम्म. त्याच्यामुळे निधी उभारणी ही त्यांची मोठी अडचण आहे. बरोबर. आणि तिसरं, यांच्याकडे फारसा पायाभूत सुविधांची उपलब्धता नसते. हम्म. जे व्यवसाय तर करायचा आहे पण मग गोडाऊन नाही किंवा जागा नाही, ही एक मोठी अडचण येते. आणि मार्केटशी लिंकेज नसणं, बरं. मार्केटशी कनेक्ट नसणं, त्याच्यामुळे संकल्पना खूप असतात परंतु सुरुवात कशी करावी, सुरुवात कशी? ही आपण चर्चा केल्याप्रमाणे तो एक मोठा प्रश्न त्यांच्या पुढे असतो. हम्म, हम्म. म्हणून मग एपीसीच्या कडे व्यवस्थापनाकडे उत्तम लक्ष देणं गेलं पाहिजे. यांच्यासाठी मार्गदर्शन करणारी राज्यस्तरीय एखादी नवीन यंत्रणा निर्माण करता येईल का? हम्म. जसे पूर्वी स्टेट SFAC नावाची कृषी विभागाकडे एक संस्था होती, हो. तिला तिचं बळकटीकरण करता येईल का? की एपीसी स्थापन कशी करावी, एपीसीने पुढे कसं जावं, मार्केटिंग कसं करावं, त्यांच्या अडचणी कशा सोडवाव्यात, निधी उभारणी कशी करावी, तर एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशनचा नक्की विचार झाला पाहिजे. हम्म, हम्म. आणि मेंबरचं पार्टिसिपेशन त्यांच्या कामकाजामध्ये वाढवलं पाहिजे, अच्छा. जेणेकरून सर्व लोक काम करतील आणि ती एपीसी पुढे जाईल. बरोबर. आता सर, एफपीसी आणि सहकारी संस्था हे शब्द वारंवार आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये पुढे येत आहेत. हो. तर एफपीसी आणि सहकारी संस्था यांच्यामध्ये नेमका फरक काय? आणि एफपीसी स्थापन करावी की सहकारी संस्था स्थापन करावी? यापैकी फायदेशीर काय ठरू शकतं? खूप छान प्रश्न आहे, खूप लोकांच्या मनात असतो तो. हम्म. खरं तर सहकारी संस्थांचा मी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास खूप जुना आहे. बरोबर. आणि एपीसी अगदी अलीकडे म्हणजे 2000 साली हम्म. एक प्रोफेसर YK अलग साहेब होते, त्यांच्या अच्छा. अध्यक्षतेखाली एक कमिटी केली. आणि त्या कमिटीने सांगितलं की सहकारी संस्थांचे किंवा सहकारी चळवळीचे प्रिन्सिपल्स हम्म. आणि खाजगी क्षेत्रातली जी निर्णयामधली लवचिकता आहे, हम्म. हे हम्म. दोन्ही जर आपण एकत्र केले, डिसिजन मेकिंग मधली फ्लेक्झिबिलिटी हम्म. आणि कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स, अच्छा. तर एक चांगलं मॉडेल होऊ शकतं. बरं. आणि त्यांनी मग ही सुरुवातीला फार्मर प्रोड्युसर कंपनी हम्म. ही संकल्पना मांडली. अच्छा. आणि नंतर मग ती कंपनी ॲक्ट जो होता 1956चा, त्याच्यात दुरुस्त्या करून 2013मध्ये हम्म. आपल्याला हे स्वतंत्र मॉडेल कायद्याने स्वीकारलं. अच्छा. एक IAS अधिकारी देखील होते, प्रवेश शर्मा, बरं. जे नॅशनल SFACचे MD होते. त्यांनी देखील याच्यामध्ये खूप काम केलं आहे, चांगलं काम केलं आहे, त्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मग 2003-04मध्ये कर्नाटकात पहिली एपीसी निर्माण झाली, ते व्हॅनिला एफपीसी त्याच्यानंतर आली. आणि मग तो प्रवास सुरू झाला आणि मोठ्या संख्येने या संस्था निर्माण झाल्या. पण तो आपला जो मूळ प्रश्न आहे की सहकारी संस्था करावी की एपीसी करावी, एफपीसी करावी. याच्यात अगदी ढोबळ सांगायचं झालं तर खूप महत्त्वाचे एक 10-12 बदल आहेत. अच्छा. म्हणजे एपीसी हे सेंट्रल ॲक्ट, कंपनी ॲक्ट प्रमाणे चालतात. हम्म. हम्म. कोऑपरेटिव्ह किंवा सहकारी संस्था या राज्याचा सहकार कायदा असेल किंवा काही संस्था मल्टीस्टेट असतात, तिथे हो. केंद्राचा सहकार कायदा आहे, त्या बरं. अंतर्गत चालतात. एपीसीचं नियंत्रण हा ROC किंवा रजिस्टर ऑफ कंपनीजकडे असतं. बरं. सहकारी संस्थांचं नियंत्रण हे सहकार आयुक्ताकडे असतं, राज्यापुरतं बोलायचं झालं तर. ROC किंवा कंपनीज ॲक्ट खालच्या सगळ्या एपीसीचं काम हे बऱ्यापैकी ऑनलाईन चालतं, हम्म. फेसलेस असतं. हो. इकडे मात्र सहकारी विभागाची कार्यालय असतात, अगदी DDR जॉईंट रजिस्ट्रार किंवा सहकार आयुक्त कार्यालय, ऑडिटचा विभाग असतो, त्यांच्याशी यांचा संबंध येतो. एपीसीला निधी उभारणी मात्र थोडीशी सुलभ पद्धतीने करता येते. अच्छा. म्हणजे त्यांना जसं शेअर्सच्या रूपात पैसे मिळतात किंवा खुल्या बाजारातून काही वेळेला परवानगी घेऊन पैसे उभारता येतात
किंवा इक्विटी घेता येते किंवा नाबार्ड सारख्या संस्थांकडून पैसे उभारता येतात. सहकारी संस्थेला मात्र शेअर्स किंवा शासकीय भागभांडवल किंवा कर्ज हे 2-3च मार्ग आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना शासनाची परवानगी लागते. थोडक्यात FPCला बऱ्यापैकी स्वायत्तता आहे. अच्छा. मात्र सहकारी संस्था या ठराव आणि नंतर निर्णय, सहकारी विभागाची परवानगी, ऑडिट या पद्धतीने त्यांचं काम चालतं. म्हणून तिथली निर्णय प्रक्रिया काही वेळेला संत आहे असं वाटतं. FPC मध्ये ती वेगवान असते. किंवा आपण म्हटलं शेअर्सचा ट्रान्सफर किंवा भागाचं हस्तांतरण हे FPC मध्ये फार सुलभ असतं. बरं. FPCच्या शेअर होल्डरला राजीनामा पटकन देता येतो आणि नवीन मेंबर घेता येतात. मात्र सहकारी संस्थेमध्ये शेअर्स ट्रान्सफरेबल नसतात. मूळ सभासदाला राजीनामा द्यावा लागतो आणि नवीन सभासदाला नव्याने अर्ज करावा लागतो. असे काही ढोबळ बदल या दोन्ही प्रकारात आहेत. मूळ तत्व जरी त्यांचं एक असलं तरी काही कायदेशीर तरतुदीमध्ये मात्र फरक आहे. म्हणजे थोडक्यात FPC हे मॉड्यूल आजच्या काळाच्या सुसंगत असं तयार करण्यात आलेलं आहे आणि ते वापर करण्यासाठी किंवा एक ऑपरेशनल दृष्टीने सुद्धा ते सोयीस्कर आहे. हो, FPC मॉडेल. दोन्ही मॉडेलमध्ये फायदे तोटे आहेत. बरोबर. आणि बऱ्याच वेळा असं असतं की कायदेशीर तरतुदी या खरं तर आदर्श पद्धतीने बनवल्या जातात. ते चालवणारे किंवा इम्प्लिमेंट करणारी मंडळी कोण आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आता बऱ्याच वेळा FPCच्या संदर्भात तक्रारी होतात की FPCची खरेदी विक्री आता सुरू झाली. म्हणजे एखाद्या योजनेखाली जर तुम्हाला 3 वर्ष जुनी FPC पाहिजे असं असेल तर मग जुने लोक राजीनामा देऊन नवीन लोक किंवा मेंबर्स तिथे घालायचे आणि मग अर्ज करायचा. असं देखील काही प्रकार दिसून येतात. FPCs विकल्या जातात. हा, म्हणजे असं अनेक वृत्तपत्रात देखील अशा काही बातम्या तक्रारी स्वरूपात आल्या. त्यामुळे चालवणारी लोक कोण आहेत याच्यावर बऱ्याचशा म्हणजे उद्देश चांगला आहे, फक्त ही प्रक्रिया कशी राबवली जाते ते राबवणाऱ्या मानसिकतेवर एकंदरीत अवलंबून आहे. आणि अनेक चांगल्या FPCs देखील आपण पाहतो. आपण वारंवार सह्याद्री मॉडेलचा उल्लेख करतो नाशिकच्या किंवा इथं बुलढाणा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्टिफाईड बियाण्याचा खूप चांगला व्यवसाय आहे. म्हणजे चिखली असेल, सिंदखेड राजा असेल, या परिसरामध्ये देऊळगाव राजा असेल, तर तिथे या क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तम FPCs आहेत. किंवा प्रक्रिया उद्योगामध्ये काम करणाऱ्या नवीन FPCs आता आल्या आहेत. किंवा आता मॅग्नेट किंवा स्मार्ट हे प्रकल्प आले आहेत, एक्सटर्नली एडेड किंवा बाय सहाय्यक. इथं देखील खूप चांगल्या FPCsने त्यांचा लाभ घेतला आहे. गोडाऊन्सची उभारणी केली, प्रोसेसिंग प्लांट्स उभारलेत. त्याच्यामुळे व्यवस्थापन कोणाकडे आहे आणि त्यांची मानसिकता कशी आहे याच्यावर मग ती सहकारी संस्था असेल किंवा FPC असेल याचा यश अवलंबून असतं असं मला वाटतं. बरोबर. आता सर, आपण FPC संदर्भात सगळी चर्चा केली. आता बऱ्याच जे आपले शेतकरी बंधू बघतात त्यापैकी बहुतांश जणांचे FPC असतील, परंतु काही जण असे असू शकतात की आता आम्हाला FPC तयार करायची आहे, मग ती कशी करायची? तर नेमकं या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की FPC नेमकी कशी तयार करायची, त्याची प्रोसेस काय आहे? FPC ची स्थापनेची प्रक्रिया साधारणतः एक 15-20 दिवसात पूर्ण होते. अच्छा. आणि ही संपूर्णतः ऑनलाईन पद्धतीने आहे. बरं. आणि जर आपण चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी CA CS याच्या सल्ल्याने जर गेलात सुरुवातीला तर ते खूप सुलभ असतं. त्याच्यामध्ये 10 उत्पादक शेतकरी किंवा 2 उत्पादक कंपन्या असतील तर त्यांची FPC आपल्याला करता येते. अच्छा. मग त्यात जे आवश्यक कागदपत्र आहे, उदाहरणार्थ त्यांचे पॅन नंबर्स असतील किंवा बाकी आधार कार्ड असतील किंवा ते उत्पादक असल्याचा पुरावा असेल, ही सगळी कागदपत्र देऊन आपल्याला आर्टिकल ऑफ असोसिएशन किंवा मेमोरँडम या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून ऑनलाईन त्याच्यात सबमिशन्स असतात. अच्छा. आणि नंतर मग नाव त्याचं FPCचं राखीव ठेवणे आणि त्यानंतर मग नोंदणी झाल्यानंतर बँकेत खातं उघडणे, ऑडिटरची नेमणूक करणे किंवा CEO याची नेमणूक करणे, या गोष्टी करता येतात.
आणि मला असं वाटतं ती प्रक्रिया फार सुटसुटीत आणि सुलभ आहे. अच्छा. आता सर मार्केटच्या अनुषंगाने म्हणजे जेव्हा या एफ-पी-सी मार्केटमध्ये काम करतात तेव्हा अशा बऱ्याच काही ज्या काही संकल्पना आहेत त्याच्याबद्दल काहीसे गैरसमज असताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये जसं की आता सप्लाय चेन आणि व्हॅल्यू चेन किंवा मग त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन आणि इंटेलिजन्स किंवा माझ्याकडे इंटेलिजन्स आलं की नाही आता सोयाबीनचं असं झालं किंवा कांद्याचं असं झालं. तर या संकल्पना ज्या काही छोट्या मोठ्या आहेत याच्यामधला नेमका फरक कसा समजून घ्यायचा आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो आपल्या व्यवसायावरती? खूप वेळेला मार्केट इंटेलिजन्स किंवा मार्केट इन्फॉर्मेशन आता हे परवलीचे असल्यासारखं वापरलं जातं. मग त्याच्यात फरक आहे. म्हणजे केवळ बाजारासंबंधी बाजारभावासंबंधी माहिती असणं हम्म. ही मार्केट इन्फॉर्मेशन झाली. म्हणजे रोज बाजारभावाची माहिती किंवा बाजार समित्यांमध्ये किती आवक झाली, किमान भाव किती, कमाल भाव किती, सरासरी दर किती, ही वेगवेगळ्या माध्यमात येते. रेडिओ, टी व्ही, वृत्तपत्रात. ती बाजार माहिती झाली किंवा मार्केट इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन झाली. पण त्याच्यावर प्रक्रिया करून काही निष्कर्ष जर आपण काढले तर त्याला मार्केट इंटेलिजन्स म्हणता येईल. उदाहरणार्थ गुलाब, मी अनेक ठिकाणी सांगतो की गुलाबाचे दर तुमच्याकडे एका वर्षाचे दर आले तर ती मार्केट इन्फॉर्मेशन झाली. पण गुलाबाचे दर व्हॅलेंटाईन तो असतो फेब्रुवारी 19 की 9 काहीतरी 14ला, त्यावेळेला तो रेट वाढतो. तो आठवडाभर सलग मागणी असते. हे ज्याला कळालं तो मार्केट इंटेलिजन्स झाला. किंवा जसं झेंडूचं आहे, झेंडूच्या फुलांचा केवळ तुम्ही दर घेतला पण त्याचा अभ्यास जर केला आणि तो दसरा ते दिवाळी या काळात फार जास्त असतो. किंवा लिंब आहेत, लिंबाचा दर साधारणतः एप्रिल एंड ते जून जुलै बरोबर असा 1.5-2 महिन्याचा कालावधी दरवर्षी तो भाव वाढतो. कारण उन्हाळा असतो, लग्नाचा हंगाम असतो आणि सरबत किंवा इतर याच्यात त्याला मागणी असते. म्हणजे हा असा अभ्यास करून मग त्याच्यात स्टॅटिस्टिकल असेल, आंतरराष्ट्रीय मागणी असेल, एकूण आलेलं उत्पादन असेल, ग्राहकांचा कल असेल, त्याच्यात पोस्ट हार्वेस्ट लॉसेस किती होतात, स्टोरेज किती करू शकतो, याचा परिपाक घेऊन जर तुम्ही काही निष्कर्षापर्यंत पोहोचले तर तो मार्केट इंटेलिजन्स आला. असं मला वाटतं की मार्केट इन्फॉर्मेशन बऱ्याच मंडळीकडे असते पण इंटेलिजन्स किंवा कुठल्या भागामध्ये, उदाहरणार्थ आपल्याकडे बेदाण्याचा दर महाराष्ट्रामध्ये तासगाव, पिंपळगाव, बसवंत किंवा या प्रमुख बाजारात जो असतो त्याच्यापेक्षा दुपटीने पश्चिम बंगाल, बिहार या भागात असतो. बरोबर. मग ते मार्केट शोधणे आणि कधी तिथं माल पाठवायचा तो मार्केट इंटेलिजन्स झाला. बरोबर. किंवा नॉर्थ ईस्ट जी राज्य आहेत तिथं द्राक्षांना वर्षभर 350 ते 400 रुपये किलो भाव असतो. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मला असं वाटतं मार्केट इंटेलिजन्स या संकल्पनेत होतो. आणि आपण दुसरा जो उपप्रश्न विचारला की खूप वेळा सप्लाय चेन आणि व्हॅल्यू चेन असे देखील शब्दप्रयोग वापरले म्हणजे एकाच अर्थाने ते सरसकट वापरलं जातं. तर सप्लाय चेनमध्ये खरं तर एखाद्या मालाचे वाहतूक करणं, म्हणजे पुण्याहून मुंबईला तुम्ही माल पुण्यात भरला गाडीमध्ये आणि मुंबईला नेला 3 तासात, तो साधा सप्लाय चेनचा भाग झाला. परंतु तुम्ही त्या मालावरती थोडीफार प्रक्रिया केली, त्या मालाचं सॉर्टिंग केलं, ग्रेडिंग केलं, त्याला बॉक्स केला, त्याला लेबल लावलं किंवा त्याचं फार मीठ किंवा तो गरम असेल तर त्याला प्री कुलिंग केलं किंवा अजून त्याच्यावर काही प्रक्रिया केली. म्हणजे या प्रत्येक टप्प्यामुळे तुमच्या मालाची किंमत वाढली, व्हॅल्यू वाढली, ती व्हॅल्यू चेन झाली. अच्छा. सप्लाय चेनमध्ये फक्त आहे तो माल पोचवणे. तर इकडे सप्लाय चेन ही असं म्हणतात की ही ऑपरेशनल गोष्ट आहे, व्हॅल्यू चेन ही स्ट्रॅटेजिक गोष्ट आहे. अच्छा. तिथं कुठली तरी स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली जेणेकरून 2 पैसे तुम्हाला अधिक मिळतील. म्हणजे व्हॅल्यू चेनमध्ये सप्लाय चेन अंतर्भूतच असते पण सप्लाय चेनमध्ये व्हॅल्यू चेन नसते. हा असा सर्वसाधारण फरक आहे. तसंच आपण म्हटलं की इतर काही गोष्टी आपल्याला सांगता येतील का. बऱ्याच वेळा FVO, FPC देखील समानार्थी
शब्द असल्यासारखं वापरला जातो. त्याच्यात देखील सूक्ष्म फरक आहे. जे FPOमध्ये इतर सर्वच संस्थांचा अंतर्भाव होतो. हो. मग ती शेतकऱ्यांची सहकारी संस्था असेल अच्छा. किंवा शेतकऱ्यांचा एखादा गट असेल नोंदणीकृत, किंवा शेतकऱ्यांचं असोसिएशन असेल किंवा FPC असेल, या सगळ्या समूहाला FPO म्हणतात. बर. आणि FPC ही कंपनी ऍक्ट खाली झालेली नोंदणी झालेली FPCच आहे ती. अच्छा, म्हणजे FPC हा FPOचा एक पार्ट असू एक भाग आहे. म्हणजे सर्व FPC या FPO आहेत, पण सर्व FPO या FPC असतीलच असं नाही. अच्छा, म्हणजे ते काही गट असू शकतात किंवा इतर हो, काही हो, सहकारी हो, संस्था हो. असू शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या टर्म्स अशा वापरल्या जातात. CBO किंवा क्लस्टर बेस्ड ऑर्गनायझेशन हा एक बऱ्याच वेळा शब्दप्रयोग केला जातो. तर मला असं वाटतं की या चळवळीत काम करणाऱ्या मंडळींनी हे सगळे बारकावे लक्षात घेतले पाहिजे. अनेक ट्रेनिंग प्रोग्राममध्ये, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रोग्राममध्ये हे सातत्याने आपल्या कानावर येतात. तर ती देखील तयारी केली तर नक्की आपल्या कामात फरक पडू शकतो. आता ज्या FPC तयार झालेल्या आहेत, अशा असंख्य FPC आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्या FPCचे जे करते धरते लोक आहेत त्यांना तुम्ही नेमकं काय आवाहन कराल की FPCंना या पुढच्या टप्प्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे? FPC स्थापन करण्यामागे किंवा कायद्यामध्ये बदल करून या सगळ्या FPC उभ्या करण्यामागे नेमका उद्देश काय होता, तो सफल होतोय का? आणि त्या दृष्टीने जर यांना पावलं टाकायची असेल या FPCंना, तर नेमकं तुम्ही त्या दृष्टीने काय आवाहन कराल? FPC चालकांना असं सांगता येईल सर्वसाधारणपणे की फार मोठं कार्यक्षेत्र त्यांनी ठेवू नये. बरं. एक छोटं जे नियंत्रण ठेवायला सोपं जाईल अशा कार्यक्षेत्रातील सर्व सभासद घ्यावेत सुरुवातीला तरी. बरं. जेणेकरून एक जिन्सी आणि कोहेजिव्ह असा ग्रुप तयार होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी सभासदांचा माल एकत्रीकरण करणं, विकणं आणि ज्याला एकत्रित बार्गेनिंग करणं, निगोशिएशन्स करणं, या गोष्टींचा लाभ त्यांनी घ्यावा. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी सर्व्हिसेसमध्ये जावं, सेवा देणाऱ्या क्षेत्रात काम करावं. अच्छा. मग त्याच्यामध्ये आडत सेवा असेल, काही उपकरणं भाड्याने देणे असतील, विशिष्ट दर्जाचा माल पुरवठा करण्याची सेवा असेल, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग प्रक्रिया करणं किंवा स्वतः निर्यात करणं, हे जास्त जोखमीच्या बाबी आहेत. अच्छा. आणि याच्यातून लवकर बाहेर पडता येत नाही. तुम्ही एक प्रक्रियेचं कारखाना लावला तर तुम्हाला तो काही कालावधी निश्चित चालवायलाच लागतो, नफा असेल किंवा तोटा असेल. परंतु सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही इमिजिएटली त्या सेवा बदलून दुसऱ्या सेवा देणं सुरू करू शकतात. त्याच्यात रिस्क किंवा जबाबदारी कमी असते. त्याच्या या पद्धतीने गेलात, आणि नेहमी असं म्हटलं जातं की संस्थेचं असेल किंवा माणसाचं असेल, हे शिक्षण संपत नाही. ते नवीन नवीन प्रशिक्षण त्यांनी, संचालकांनी, सभासदांनी घेतलं पाहिजे. राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगल्या योजना शासनाच्या आहेत. एक्सपोजर व्हिजिट्स किंवा बाहेर देशामध्ये जिथं जिथं संधी मिळेल तिथं सहभाग नोंदवला पाहिजे. नवीन नवीन ज्ञान आणि टेक्नॉलॉजी समजून घेतली पाहिजे, कारण संधी अमर्यादित आहेत. अच्छा. अगदी महाराष्ट्राचं, राज्याचं आपलं उदाहरण घ्यायचं झालं तर जवळजवळ 2.5 ते 3 लाख कोटीचा शेतमाल आपण उत्पादित करतो. इतकं मोठा मालाचं ट्रेडिंग, म्हणजे या मालाची खरेदी आणि तेवढ्याच मालाची विक्री, आणखी प्रक्रिया, निर्यात, जवळजवळ तो 10-15 लाख कोटीचा व्यवसाय होऊ शकतो. त्याच्यात अमर्यादित संधी आहेत. त्यामुळे संख्येने घाबरून न जाता आपण जर दर्जा राखला, मग ती सहकारी संस्था असेल, FPC असेल किंवा वैयक्तिक कोणी शेती क्षेत्रात काम करणारा उद्योजक असेल, त्याला खूप मोठी संधी आहे असं मला वाटतं. अच्छा. आता आपण सरांकडून FPC त्यांना नेमक्या व्यवसायाला संधी काय आहेत, त्या कसे करायचे, या सगळ्या प्रकारे आज आपण जाणून घेतल्या. तरी या व्यतिरिक्त जर समजा काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील की त्याचे उत्तरं तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे किंवा ते या मुलाखतीमध्ये राहून गेले, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर, धन्यवाद. आज तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या महत्त्वाच्या विषयावर येऊन सगळ्या शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन केलं त्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.